त्यानंतर भिवंडी ग्रामीण फुटबॉल संघटनेचे लॉट कमिटी सदस्य आपण पाहतोय प्रमोद भोईर साहेब उपस्थित आहेत, त्यांचा देखील इथे सन्मान आपण इथे व्यासपीठावर करत आहोत. आपण मॅन ऑफ द मॅच देणारच आहोत संजय ठाकरेला, मात्र तोपर्यंत एक स्वागत आणि सन्मान करूया आपण. महेश कापूकर दादांच्या शुभास अनिल जोशी हे स्वतः आपल्या कोपर टीम हडलक सँडी चांगला क्रिकेट राहिला, मात्र या धावा बनण्यासारख्याच होत्या. अनिल दादा नक्कीच पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. नक्कीच प्रमोद दादा भुईर आपल्या शुभास्ते गिफ्ट हॅम्पर देत आहेत. हॅट्रिक MLA महेश चौगुले साहेबांच्या माध्यमातून आणि त्यानंतर कबीर मामा ठाकरे आपल्या शुभास्ते ट्रॉफी देताना आपण पाहतोय. नक्कीच शुक्रवार शनिवार आणि रविवारचा जो ड्रॉ आहे सेमीफायनलचा तो इथे करणार आहोत आम्ही. मात्र सामन्याला देखील सुरुवात करणार आहोत. भावाली टीम आपल्या तयारीमध्ये मैदानी क्षेत्रामध्ये, रांजोली टीम देखील आपल्या तयारीमध्ये, कॉम्बॉक्समध्ये देखील तयारीमध्ये आहेत. उमेश पाटील आमचे कॅमेरामॅन, फक्त आपण व्यासपीठ कव्हर करायचे कारण की शुक्रवार शनिवार आणि रविवारचा हा तीन चिठ्ठ्या उडवल्या जात आहेत. यस, एक चिठ्ठी जी निघेल ती फायनल साठी पात्र ठरणार आहे आणि दोन चिठ्ठ्या ज्या असतील त्या सेमीफायनल होईल. लक्षात घ्या, उद्या तो सेमीफायनलचा मॅच होईल. एक चिठ्ठी उचलली जात आहे, एक लहानसा मुलगा आहे त्याच्या शुभास्ते ही चिठ्ठी उचलली जात आहे. आणि कोणती टीम पाहूया फायनल मध्ये? क्या बात आहे, शनिवारी हा नक्कीच संघाने आपली उपस्थिती दाखवायची आहे. नक्कीच आता रविवारीच सर्व काही पाहायला मिळेल, सेमीफायनल आणि फायनल. मात्र मी संदीप पाटील यांना आवाज देईल कोपर संघाच्या की आपण आम्हाला संपर्क साधूनच जायचा आहे. कोपर टीमचे सर्व कॅप्टन आपण थोडासा संपर्क साधायचा आहे. सामन्याला सुरुवात आणि आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल उमेश पाटील यांचा. नक्कीच जो ड्रॉ झाला त्याच्या माध्यमातून शनिवारी जे सामने खेळतील त्याच्यातून अंतिम फेरीमध्ये जो संघ निघणार आहे तो अंतिम फेरीमध्ये पोहोचेल, याची सर्वांनी नोंद घ्या. आणि शुक्रवार आणि रविवार या टीमचा सेमीफायनलचा राऊंड होईल. तर सामना सुरू होता या जय हनुमान भावाले विपक्ष VS एंटरप्राइजेस आई गावदेवी रांगोली. नाणेफेक जिंकली होती भावाले संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे तर रांजणोली संघाला फलंदाजीचं निमंत्रण दिलेलं आहे. यानंतरचा सामना असेल गावदेवी ओवली आणि शेलोमाता वल. तर इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे.
कोपर टीमचे संदीप आपण महेश काबुकर यांना संपर्क साधायचा आहे प्लीज. हा विषय थोडासा सॉल्व करूनच द्या मला. चला मॅच ऑन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि कॉम बॉक्स मध्ये उमेश पाटील. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. तर सलामीची जोडी मैदानात आलेली आहे गोटीराम आणि अशोक. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना जय हनुमान भावाले विपक्ष व्हीएस एंटरप्राइजेस गावदेवी रानोळी. सलामीची जोडी मैदानात आपण पाहत आहोत अशोक भगत आणि गोटीराम ही सलामीची जोडी मैदानात. आणि गोलंदाजीसाठी सज्ज होतील विजय केने. आणि गोलंदाजी सज्ज होता या विजय केने. यानंतरचा सामना असेल गावदेवी ओवली आणि शेळूमाता वाल. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर सामना सुरू होत आहे. व्हीएस एंटरप्राइजेस गावदेवी रानोली विपक्ष जय हनुमान भावाले. विक्रम स्पोर्ट वडोदरावर आयोजित विक्रम स्पोर्ट चषक 2025 आजच्या स्पर्धेतला पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातला दुपारच्या सत्रातील हा पहिला सामना आहे. जय हनुमान भावाले विपक्ष आई गावदेवी व्हीएस एंटरप्राइजेस आई गावदेवी रानोली. नाणेफेक जिंकलेली होती. भावाली संघाच्या कर्णधारांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीचं निमंत्रण दिलं होतं रानोळी संघाला. आणि रानोळीचे कर्णधार गणेश यांनी म्हटलं होते की आम्हाला फलंदाजीच हवी होती. विजय घेणे पहिला चेंडू घेऊन अशोक भगत याच्यासाठी. सूर्यकसा फटका सजवलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडे. खूप मोठा पल्ला पार केला होता क्षेत्ररक्षकाने आणि चेंडू चौकार. निश्चितच पायाने अडवण्याचा प्रयत्न केला होता. खूप मोठा चेस होता कारण मिड विकेट वरून स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक धावून गेले होते. पायाने अडवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र थांबला नाही. सीमारेषे बाहेर गेला. चौकार येतो. पहिल्या चेंडूवर चांगली सुरुवात करून देताना अशोक भगत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा विजय केने अशोक साठी हा चेंडू. फुलटा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने सुरेख असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 6. चांगली सुरुवात अशोक याच्याकडून झालेली आहे आणि नेहमीच सलामीला येऊन अशोक चांगल्या धावा बनवतो आणि या वर्षी चांगल्या टच मध्ये आहेत. चांगल्या फॉर्म मध्ये आहेत अशोक भगत. विजय घेणे पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. काही चर्चा होताना विजय केने अशोक साठी हा चेंडू. सुरेख असा चेंडू. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडूची हाताळणी केली होती. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडूला ठेवण्यात आलं होतं. निर्धाव चेंडू होते. 2 चेंडू नंतर एक चांगल्या चेंडूची हाताळणी विजय केने याच्याकडून झालेली आहे. धावसंख्या आहे ती 6. बिनबाद 6. पहिले षटक मार्गस्थ आहे. विजय केने पुन्हा एकदा अशोक साठी. यावेळेस मात्र मोठा फटका.
चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, षटकार. षटकार इथे आलेला आहे. अशोक भगत याच्या बॅट मधून धावसंख्या होती ती 12. ताकदवर फटका अशोक भगत याचा. धावसंख्या झाली ती 12. पहिले षटक चालू आहे. पहिल्या षटकातील 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 12 धावा आल्यात. एक चौकार एक षटकार त्याच्यामध्ये आहे. पुन्हा एकदा विजय केने अशोक साठी हा चेंडू. यावेळी सुद्धा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही. निर्धाव चेंडू येतोय. षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक इथे विजय केने याचं. निर्धाव चेंडू हाताळला गेला. शेवटचा चेंडू या षटकातील. फुलटच चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आलाच नव्हता. चेंडू जातो सीमारेषेकडे. चांगले क्षेत्ररक्षण होते. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. स्वतःला झोकून दिले होते क्षेत्ररक्षकाने. नक्कीच काय फिल्डिंग आहे. 2 धावा नक्कीच तिथे वाचवल्या संघासाठी. 2 धावांची संघाची धावसंख्या 14. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 14 अशा धावा काढलेल्या आहेत त्या व्हीएस एंटरप्राइजेस आई गावजवी रानोळी संघाने. क्रमांक 2 चे षटक घेऊन गोलंदाज क्रमांक 2 चे षटक घेऊन गोलंदाज श्रीकांत झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आलेल्या आहेत. चांगल्या धावा जमवल्या गेल्यात रानोळी संघातर्फे. इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल श्रीकांत याला. धावा रोखाव्या लागतील. स्ट्राईकला गोटीदाम पहिल्यांदा स्ट्राईक घेताना. कारण पहिल्या षटकामध्ये सर्व 6चे 6 चेंडू अशोक यांनी खेळले. त्याच्यामध्ये एक चौकार एक षटकार देखील त्यांनी लावला. श्रीकांत येतो या क्रमांक 2 चे षटक घेऊन. पहिला चेंडू फुलटॉस होता. फक्त दिशा दाखवलेली आहे. पॉइंटच्या दिशेने चेंडू चाललाय. प्रोटेक्शन होतं. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा मात्र वाचू शकले नाहीत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 16. गोटी नमेच्या बॅट मधून या 2 धावा आलेल्या आहेत. फुलटॉस चेंडू होता. ऑफ स्टेमच्या थोडासा बाहेर होता. म्हणजे पॉइंटच्या दिशेने खेळून काढला होता. पुन्हा एकदा श्रीकांत गोटीरामसाठी. यावेळेस मात्र शफल क्रॉस झाले होते. पुल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. निर्धाव चेंडू येत आहे. धावसंख्या 16. पुन्हा एकदा श्रीकांत गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. गोटीरामसाठी हा चेंडू यामध्ये टॅप केलेला आहे. 1 धाव निघते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. गचालाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावांनी संघाची धावसंख्या 18. अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि बरोबर 3 वाजता त्यांना इथे रिपोर्टिंग करायचे आहे. श्रीकांत पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर. गोटीरामसाठी चेंडू. सुरेख असा ड्राईव्हचा फटका बघतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा मात्र मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या 20. श्रीकांत पुन्हा एकदा तयार.
गोटीराम यांनी मात्र 3 वेळेला डबल धावा इथे घेण्यात आलेल्या आहेत गोटीराम याच्या मार्फत. मोठा फटका त्याच्या बॅट मधून आलेला नाहीये. श्रीकांत फुलटॉस चेंडू स्वांग केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. अतिशय सुरेख असा झेल आणि इथे मात्र गोटीराम हा फलंदाज बाद होतोय. पहिला हादरा बसतोय या VS एंटरप्राइजेस गावदेवी रानोळी संघाला. 20 या सुरेख असा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे ऑन साइडला. लॉंग ऑनला चांगले क्षेत्ररक्षण होते विजय केने यांच्या मार्फत. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. एक धावेने संघाची धावसंख्या होती 21 आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 1 बाद 21 धावा झाल्या त्या VS एंटरप्राइजेस आई गावदेवी रानोळी संघाच्या. यानंतर होणारा सामना असेल शेळूमाता वॉल आणि गावदेवी ओवली. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही कर्णधारांना सूचना असेल आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तिसरे षटक घेऊन गोलंदाज विनोद सज्ज झाला आहे. धावसंख्या 21 1 बाद 21 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. विनोद झालेला आहे तिसऱ्या षटकामध्ये. समोर फलंदाज द्वारकानाथ, नॉन स्ट्राईकला अशोक. एक महत्वाची जोडी खेळपट्टीवर रानोळी संघाची. पहिला चेंडू विनोद याचा. समोर द्वारकानाथ. ते मात्र मोठा फटका. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. द्वारकानाथ त्याच्या बॅट मधून षटकार आलेला आहे. षटकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 27. ओव्हरपिच चेंडू होता. मिड विकेटच्या डोक्यावरून जाणारा षटकार. तोलून मापून मारलेला षटकार द्वारकानाथ याचा. चांगलं स्वागत येते विनोद याचे षटकाराने केलेलं आहे. पहिल्याच चेंडूवर षटकार आलेला आहे. नक्कीच दबाव मात्र विनोदवर आता असेल आणि अजूनही 5 चेंडू टाकायचे आहेत. विनोद पुन्हा एकदा द्वारकानाथसाठी. अकोट टप्प्याचा चेंडू होता. कट केलेला आहे. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव फक्त एकच धाव. चांगले क्षेत्ररक्षण थ्रो सुद्धा तेवढ्याच वेगाने केला होता. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 28. 28 धावा झालेल्या आहेत. तर स्ट्राईकला अशोक. विनोद अशोक साठी हा चेंडू. पुन्हा एकदा अतिशय सुरेख कट केलेल्या चेंडूला डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांनीशी संघाची धावसंख्या येते 30. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे म्हणायला लागेल अशोक याची. अगोदर नकार दिला होता द्वारकाने त्याने, पण त्यानंतर मात्र थोडीशी मिसफील झाली आणि त्या संधीचा फायदा मात्र या दोन्ही फलंदाजांनी घेतला. एक धाव काढली. धावसंख्या 30. पुन्हा एकदा गोलंदाज विनोद. अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक विजय केने मात्र तिथे होते आणि एक चांगला झेल त्यांच्या मार्फत घेण्यात आला आहे. अशोक भगत हा फलंदाज इथे बाद होतोय. दुसरा फलंदाज इथे रानोळी संघाचा बाद झालेला आहे 30 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज येतोय नीलकंठ. नीलकंठ येतोय नवीन फलंदाज. दुसरा गडी बाद झालेला आहे रानोळी संघाचा. धावसंख्या येते 30. पहिला फलंदाज 21 या धावसंख्येवर बाद झाला होता. त्यानंतर 30 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज नीलकंठ. विनोद. नीलकंठ साठी हा चेंडू अकोट टप्प्याचा चेंडू होता. कट केलेला आहे.
पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव. एक धाव संख्येने संघाची धाव संख्या 31. शेवटचा चेंडू या षटकातील. स्ट्राईकला असेल द्वारकानाथ. द्वारकानाथच्या बॅट मधून एक षटकार आला होता. विनोद द्वारकानाथसाठी हा चेंडू. ते मात्र मोठा फटका मारायचा होता. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आला नाही. एक धाव मित्र मिळते. पंचांचा इशारा लेग बाईज. धावसंख्या होती ती 32 आणि 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 3 षटकामध्ये शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज शिवाजी केने आलेले आहेत. 3 षटकामध्ये 32 धावा आलेल्या आहेत. एक महत्वाची जोडी सध्या मैदानावर निलकंठ आणि द्वारकानाथ. यानंतरचा सामना असेल शळुमता वाल आणि गावदेवी ओवली. तर इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही कर्णधारांना सूचना असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन शिवाजी केने आलेले आहेत. 32 धावा धावपलकावर. स्ट्राईकला द्वारकानाथ. पहिला चेंडूचा फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑनला श्रीकांत आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा मात्र इथे पूर्ण करताना फलंदाज. 2 धावांची संघाची धाव संख्या 34. 34 धावा झालेल्या आहेत. शिवाजी घेणे पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर. द्वारकानाथ त्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता. त्यानंतर मात्र त्याला शांत ठेवण्यात आलेला आहे. शिवाजी द्वारकानाथसाठी हा चेंडू. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूचा ड्राईव्ह केलेला लॉंग ऑफला. विनोद आहे तिकडे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 36. 2 चेंडूवर 2-2 धावा तिथे घेतलेल्या आहेत द्वारकानाथ यांनी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेल खूप चांगला आहे निलकंठ आणि द्वारकानाथाचा. 36 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्या आहेत. शिवाजी केने पुन्हा एकदा तयार. समोर फलंदाज द्वारकानाथ. इथे मात्र चेंडू हवेत. मिस टाइम आहे. झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये. 2 धावा इकडे सुद्धा मिळतील. झेल घेण्याचा प्रयत्न तिथे कॉलिंग खूप महत्वाचं आहे. झेल घेताना दोन्ही क्षेत्ररक्षक आले होते. गोलंदाज सुद्धा आणि शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षक सुद्धा आला होता झेल घेण्यासाठी. परंतु कॉलिंग खूप महत्वाचं आहे. कोणीही झेल घेण्याचा प्रयत्न केला नाही. 2 धावा मिळतात. 2 धावांची संघाची धाव संख्या होती ती 38. 38 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा शिवाजी केने. समोर द्वारकानाथ. बॅटची कट घेतलेली आहे. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू गेला होता. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चुकीची थ्रो. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा सुद्धा पूर्ण केल्या. मला वाटतं 4थ्या धावेचा इथे प्रयत्न केला गेला आहे. आता मात्र निलकंठ याने प्रयत्नच केला नाहीये. 3 धावा मिळतील. 41 धावा धावून लागल्या गेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. शिवाजी केने शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. धावाच्या स्वरूपात एक फलंदाज सुद्धा बाद झालाय या षटकामध्ये. नवीन फलंदाज शिवाजी केने. द्वारकानाथ साठी हा चेंडू. ते मात्र मोठा फटका. चेंडू येतोय सीमारेषे बाहेर. षटकार.
काय फटका खेळला होता द्वारका नदीने. 47 धावा झालेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू. धावसंख्या 47. चांगली धावसंख्या येते रानोली संघाची. शिवाजी केने पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर. समोर द्वारकानाथ. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. चेंडू हवेत आहे. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. झेल सुटतोय. जीवनदान मिळतोय. 2 धावा मिळत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव सुद्धा पूर्ण. चौथ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. 4 धावा पूर्ण झालेल्या आहेत. मला वाटतं नरेश 5व्या धावेसाठी धावला होता आणि शेवटच्या चेंडूवर 4 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या होती ते 51 आणि 52 धावांचं लक्ष असेल जय हनुमान भावाली संघासमोर. चला शेलोमता वल संघाचा कर्णधार व्यासपीठावर उपस्थित भिवंडी तालुका 40+ संघटनेचे कार्याध्यक्ष मंगेशजी भोईर आणि शेलोमता वल संघाचे उत्कृष्ट असे खेळाडू चला आपण स्वागत आणि सन्मान करूया. आपण भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे कार्याध्यक्ष सन्माननीय मंगेश भोईर साहेबांचं शुभ सन्मान इथे केला जात आहे. नक्कीच यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये असलेले आहेत. मालिकावीर एक स्पोर्ट्स सायकल देखील प्राप्त केली आहे. संदीपने देखील चांगला खेळ केला या चालंगावमध्ये. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करूया. जे वेताल कोपर संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत संदीप पाटील यांचं इथे सन्मान केला जात आहे या व्यासपीठावर. टॉस करण्यासाठी चला टीम आई गावदेवी ओली टीमचे कॅप्टन आपण या. टॉस होईल आणि त्यानंतर दुसऱ्या डावाला पण सुरुवात करणार आहोत. आई गावदेवी ओली टीमचे कोणी जर खेळाडू आले असतील आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. शेलुमाता वर्ल्ड टीम संघाचे कॅप्टन आहेत ओली टीमचे कॅप्टन. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी लक्षात घ्या. आपण नक्कीच भरपूर मोठं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे आणि कोणत्या प्रकारे या धावा पूर्ण होतील या गोष्टीकडे आपण लक्ष देणार आहोत. 51 धावा झालेल्या आहेत आणि 52 धावांचं आव्हान नक्कीच इथे तुम्हाला पाहायला मिळेल. VS&Co आई गावदेवी रांजोली टीम संघाने चांगली बॅटिंग केली आहे. एक चांगलं टार्गेट सेफ टार्गेट नक्कीच सेट केलेलं आहे. दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. दुसऱ्या डावाला सुरुवात सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाडून द्यायची आहे. आपण जो सामना पाहतायत सुरुवातीलाच आपण पाहताय VS&Co आई गावदेवी रांजोली टीम संघाने चांगली धावसंख्या उभारली आहे आणि आता 52 धावांचा जो टार्गेट ठेवलेला आहे जय हनुमान भावाली टीम कोणत्या प्रकारे सुरुवात करतोय नक्की पाहणं फार महत्त्वाचं असेल.
विजय केने आपण पाहतोय सुरुवातीलाच मैदानी शॉटमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. हे नक्कीच एक चांगली बॅटिंग आहे. भावल्या टीम संघाकडे देखील या धावा नक्की बनवण्याचा त्यांचा देखील मोठा मानस असेल, प्रयत्न असेल आणि प्रयत्न करावेच लागतील. नॉकआउट स्पर्धा आहे, एक एक आहे या स्पर्धेमध्ये. गणेश पाटील नक्की चर्चा करताना आपल्या खेळाडूंसोबत आज पूर्ण टीम तयारीमध्ये आली आहे. नक्कीच श्री अष्टविनायक ठाकूरपाडा यांनी जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये द्वितीय पारितोषिक पटकवलं होतं या संघाने आणि तो संघ सध्या नक्कीच चांगला खेळ झाला पहिल्या डावामध्ये. दुसऱ्या डावामध्ये त्यांना धावा देखील थांबवायचे आहेत. सामन्याला सुरुवात करायची आहे. शशिकांत आणि विजय ही जोडी एक महत्वाची जोडी आहे. पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवात इथे आपण पाहतोय विनायक तयारी करताना. चला मॅच ऑन करायची आहे. प्लीज जास्त वेळ घेऊ नका. अजून 3 ते 4 सामने कंप्लीट करायचे आहेत अजूनही. विनायक गोलंदाज नेहमीप्रमाणे फ्रंटलाईन गोलंदाजी करताना आपण पाहतोय आणि स्ट्रायकिंगला विजय केने, नो स्ट्राईकला शशिकांत. सामन्याला सुरुवात. पॉवर प्लेचा षटक फार महत्वाचा आहे. किती धावा येतील नक्कीच आपण बघणार आहोत. दोरकनाथने आज चांगली बॅटिंग केली. 21 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. चला वेल सेट केलेला आहे. 1:50 पहिला चेंडू टाकला जात आहे. पहिला चेंडू आणि मोठा फटका. इथं चेंडू हवेमध्ये बाला. ओ मोका भी दिया और चका भी दिया. क्या बात है, कमालीचा हा षटकार. पहिला चेंडू ब्लास्ट पाहायला मिळतोय. षटकार इथे आपल्याला पाहतोय विजय केने असं एक मोठा नाव आहे आणि सुरुवात चांगली करून देताना आपल्या संघासाठी षटकाराने खाता ओपन करताना आपल्या संघाचा आपण पाहतोय. नक्कीच नरेश उर्फ बाला याला एक संधी होती झेल पकडण्याची, मात्र भरपूर पुढे निघून गेले होते. अजून एक चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या वरतून गॅप मध्ये चाललाय चेंडू. येतोय षटकानंतर चौकार. दहा धावा धाव फलकावर. कमालीची सुरुवात आहे. 52 धावांना एक चांगला उत्तर पहिल्या 2 चेंडूवर दिला विजय केनेने. रेड कॅप डेंजरमॅन सध्या मूड अगदी चांगला आहे फलंदाजाचा. पुढचा चेंडू राईट मोड विकेट. फुलटा चेंडू पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. हा चेंडू देखील सीमेच्या बाहेर. अजून एक चौकार येतोय. ज्या प्रकारची सुरुवात झाली आहे ना, भावाले टीम संघाला इथून शॉर्टकट नाहीये. सरळ रस्त्यानेच घरी जायचं, मात्र ज्या प्रकारे शॉर्टकटचा वापर केलाय. चौकार षटकार येत आहेत. पहिल्या सुरुवातीला 3 चेंडू मध्ये सध्या तरी पारड जर केलेला आहे जय हनुमान भावाले टीम संघाच्या माध्यमातून. विजय केने सध्या आपल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. विनायक पुढचा चेंडू वाटा मोडतो विकेटने पुन्हा एकदा. अजून एक मोठा फटका केलाय. आता बाला आहे, चुकी होणार नाहीये. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद होत आहे. विकेट मिळतोय पहिला. नक्कीच कमबॅक देखील म्हणू शकता आपण विनायकचं. मात्र जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात करून दिली विजय केनेच्या माध्यमातून. आउट होण्यापूर्वी 14 धावा आपल्या संघासाठी अगदी 4 चेंडू मध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. सोमनाथ कोणत्या प्रकारे खेळतोय पाहूया आपण.
मात्र कुठेतरी पॉवर प्लेचं षटक अटॅक सारखंच असतो आणि अटॅक नक्कीच सुरू झाला होता, मात्र त्याच्यासाठी शांतता ठेवली गोलंदाजाने आणि विकेट घेतला आणि अखेरकार विजय केनेला परतीचा प्रवास करावा लागलेला आहे. 14 धावा त्याच्या बॅटनं आल्यात, 52 धावा बनवायचे. सुरुवात चांगली झाली आहे, येणाऱ्या अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून सोमनाथ कोणत्या प्रकारची सुरुवात करेल पाहूया आपण. पुढचा चेंडू चांगला स्ट्रोक, मात्र त्याच्यावर एक धाव पूर्ण होते की नाही पाहूया. एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न अगदी वेगाने थ्रो आलाय, मात्र कलेक्ट करू शकले नाहीये गोलंदाज. त्याचं कारण सोमनाथला अगदी वेगाने धावा लागले, 2 धावा पूर्ण होत आहेत. धाव संख्या 16 धावा, सोमनाथचं खातं ओपन होते 2 धावेने. मजबूत काटिके बल्लेबाज सोमनाथचे प्रयत्न जारी आहेत. चांगला स्ट्रोक खेळला होता, पूर्णपणे सेट होऊन आलेले आहेत फलंदाज. पुढचा चेंडू चांगला स्ट्रोक, लोअर फुलटा चेंडू होता, गॅप मध्ये पायाने अडवण्याचा प्रयत्न, चेंडू चालला सीमा रेखापर येतो चौकार. पहिल्या सुरुवातीलाच 20 धावा आलेल्या आहेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. कम्मालीचा हा ओर राहिलेला आहे जे अनुमान भावाले टीम संघासाठी. विनायक यांच्या गोलंदाजीमध्ये नेहमी आपण 10 किंवा 8-9 धावा खर्च होताना बघतो, मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये विनायकने तब्बल 20 धावा खर्च केल्या. तर विकेट मिळाला, मात्र विकेटला महत्व नाहीये. जेव्हा 4 षटकांचे मॅचेस असतात तेव्हा विकेटला जर तरची भाषा नसते. मात्र सध्या तरी सुरुवात चांगली केली सोमनाथ आणि शशिकांतच्या माध्यमातून. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोटीराम उर्फ गोट्या षटक क्रमांक 2. ओली टीम शेवटचा ऑफिशियल कॉल आहे, आपण टॉस करण्यासाठी यायचंय. गोटीराम पहिला चेंडू टाकण्यासाठी तयारीमध्ये. पहिला चेंडू थोडस गतीमध्ये परिवर्तन, ऑफस्टिकला चेंडू ठेवला होता, चेंडू कव्हर मध्ये खेळलाय. शतरक्षक विनायक आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा अगदी वेगाने पूर्ण होत आहेत. आज सोमनाथ आपल्या अंदाजामध्ये खेळताना मैदानामध्ये पाहतोय आपण. अरविंद भोईर साहेब आपण आले असेल तर आपण व्यासपीठावर यायचं आहे, कॅप्टनला देखील पाठवून द्यायचं आहे. गोटीराम पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओ हा चेंडू तसं गतीमध्ये परिवर्तन, मात्र लेग स्टंपच्या बाहेर, वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धाव संख्या 23 धावा धावफलकावर. गोटीराम फार चांगला खेळ राहिला होता. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, ऑफ साइडला खेळलाय, कव्हर मध्ये पुन्हा एकदा विनायक हलकासा मिसफील्ड, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि आता 2 धावा झाल्या, तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. सोमनाथ अगदी आता थकला गेलाय, पाणी तयार ठेवा आपण. 3 धावा पूर्ण, मात्र त्याचं देखील मी कौतुक करेल. शरीर सृष्टी देखील मजबूत आहे, मात्र त्याहून चांगला खेळ त्याचा पाहायला मिळतो प्रेक्षकांना, हे फार महत्वाचं आहे. 3 धावाने धावा झालेल्या आहे. धावफलकावर 26 धावा. शशिकांत चांगली बॅटिंग करत आहे, त्याचबरोबर आपण पाहतोय की विजय आता स्ट्रायकिंग वर पाहायला मिळत आहे. सॉरी सोमनाथ, जो एक चौकार आला होता सोमनाथच्या बॅटमधून. विकेट येईल का, गोटीराम कमबॅक करून देईल का संघाला. 26 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. गतीमध्ये परिवर्तन, मोठा फटका ऑन साइडला, विनायक आहे तिथे, फिल्डिंग चांगली आहे, 1 धाव झाली आहे
आणि आता दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो थोडासा धीमा आणि त्याचं कारण 2 धावा पूर्ण करताना आपण पाहतोय सोमनाथला. 2 धावाने 28 धावा धावफलकावर. 28 नेक टू नेक फाईट बॅक. जबरदस्त खेळ सध्या जय हनुमान भावाली टीम संघाच्या माध्यमातून. चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून. गोटीराम चौथा चेंडू षटकातील. मोठा फटका केला ऑन साईडला. विनायक आहे चेंडू पर्यंत पोहोचतोय. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता थ्रो फलंदाजी एंड कडे जात आहे आणि आता फलंदाज बाद होत आहे. मात्र आउट होण्यापूर्वी काय बॅटिंग केली त्याने आपल्या संघासाठी. खूप चांगला खेळ केला. धावसंख्या 29 धावा झालेल्या आहेत. वेलकम सन्माननीय अरविंद भोईर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे माजी अध्यक्ष सन्माननीय अरविंद भोईर साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. व्यासपीठावर त्यांची उपस्थिती होते आणि आपण तयारीत देखील राहा. आपण टॉस करणार आहोत या षटकाच्या समाप्तीनंतर. गोटीराम प्रयत्न करतोय कमीत कमी धावा थांबवण्याचा या षटकामध्ये. मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सोपान मैदानाच्या आतमध्ये. सुपमला चांगला खेळावा लागेल. धावा झालेल्या आहेत. एक तगडा फलंदाज आहे. मोठे मोठे स्ट्रोक खेळू शकतो हा खेळाडू. थोडासा स्पीडअप करा. वेळ जास्त घेत आहेत आपण. 1:50 ला दुसरा डाव सुरू झालाय, लक्षात घ्या. चांगला स्ट्रोक. समोर शतरक्षक आहे बाळा. हलकासा मिसफील्ड. दुसरा डाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो थोडंसं वाईट फेकलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न. मात्र स्ट्राईकच्या फलंदाजाने स्ट्राईकच सोडली नाहीये. तर फलंदाज बाद नाहीये. फक्त 2 धावा मिळालेल्या आहेत. टोटल धावा 31 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत. 1 धाव झाली आहे. सोपानला दुसरा धाव घ्यायचा आहे. मात्र कोणता खेळाडू आता आउट होईल पाहूया आपण. बॅटरी सेफ आहे. एकच धाव. धावसंख्या 32 धावा झालेल्या आहेत. आता इथून 20 धावांची आवश्यकता 12 चेंडूमध्ये. मॅच होता कुठे आणि आला कुठे. आयोजक कमिटी महेश काबूकर आपण कुठेही असेल संपर्क साधायचा आहे. टॉस आपण इथे करणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन इथे आलेले आहेत. प्रीतम पाटील यांचे शुभ हस्ते आपण टॉस करतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे आपण. प्रीतम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस. 12 चेंडू 20 धावांचा खेळ आहे. स्ट्रॅटेजिक टाइम. पाणी मैदानाच्या आतमध्ये आमचे कॅमेरामॅन टॉस बॉक्स आपण फोकस करायचे. टॉस बॉक्स मध्ये प्रीतम पाटील साहेब उपस्थित आहेत. वेलकम संजय पाटील आणि मुख्य कॅप्टन पोचलेले आहेत असंच म्हणूया आपण आता. चला दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचायचे. अरविंद भोईर आणि संजय पाटील दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. दोन्ही संघाचा खूप चांगला खेळ झालाय. 20 धावांची आवश्यकता आहे. नीलकंठ फक्त 1 मिनिट थांबा आपण. कॅमेरा मेन कॅमेरा जो आहे टॉस बॉक्स मध्ये. पंच 1 मिनिट फक्त टॉस करू आपण. प्रीतम दादा यांचे शुभ असते. टॉस हेड अँड टेल महत्वाचा टॉस असेल आणि ते केला जात आहे.
हेड असा कॉल आहे आणि आलेला आहे टेल. निर्णय फक्त कळवायचा आहे संजय पाटील साहेब. ठीक आहे, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅक टू क्रिकेट. 12 चेंडू 20 धावा. सामना बनलाय आणि नक्कीच या मॅच मध्ये भरपूर रंगत आहे. नीलकंठ गोलंदाज. चांगला स्ट्रोक गॅप मध्ये, शतरक्षक आहे तिथे. एक धाव झाली आहे. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न, वेगाने थ्रो. 2 धावा पूर्ण. धाव संख्या 34 धावा धाव फलकावर. 11 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. नेक टू नेक फाईट नीलकंठच्या ह्या गोलंदाजीमध्ये नक्कीच ठरला जाईल की कोणता संघ जिंकणार आहे. किती धावा वाचतील हे पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक ऑन साईडला, मिड विकेट क्षेत्रावर क्षेत्ररक्षक विनायक पुन्हा एकदा. फिल्डिंग चांगली आहे. थ्रो थोडासा स्लोली येतोय आणि त्याचं कारण 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 धावाने धाव संख्या 36 धावा धाव फलकावर. 10 धावामध्ये 16 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 16 धावा. 16 का डोला पाहूया कोणत्या प्रकारे नक्कीच इथे खेळला जाईल. सरपंच उपसरपंच चषक सोनालीची स्पर्धा जिंकली होती आईगाव देवी ओवली संघाने. मात्र यावर्षी भरपूर प्रयत्न करतायत टीम शिलूमाता वर्ल्ड संघाला. आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं बक्षीस पटकवण्यासाठी त्यांची देखील तयारी आहे. या चालू अंगामध्ये नक्कीच त्यांचा तसा खेळ झालेला आहे. नीलकंठ पुढचा चेंडू. ओपी चेंडू, फायदा घेता आला नाहीये. समोर द्वारकानाथ म्हात्रे फिल्डिंग करतो. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो चांगल्या ठिकाणी मात्र विकेट कीपर अशोकला हा थ्रो कव्हर करू शकले नाहीये. त्याच्यावर पुन्हा 2 धावा बनतायत. 2 धावाने धावसंख्या 38 धावा धाव फलकावर. 9-14 असा इक्वेशन आहे आता. फार महत्वाचे 3 चेंडू असतील या षटकातील. 9-14 असा इक्वेशन आहे. फलंदाज सोपान प्रयत्न करतोय. सोपान सज्ज होत आहे. शॉर्ट बॉल, फायदा घेता आला नाहीये. जोरदार अपील झाली होती मात्र अंपरीज बेस्ट जज. कारण की चेंडू पडल्यानंतर खेळपट्टी आपण जर बघितले तर पाटा पीज आहे, मातीची पीज आहे आणि त्याच्यावरून चेंडू बाउन्स झाला होता. 8-14चा इक्वेशन आलं आता. नेक टू नेक फाईट बॅक करताना टीम. त्याचा प्रयत्न, जोरदार अपील. ओयस प्लमेल बी फलंदाज बाद. विकेट. जबरदस्त विकेट प्राप्त करताना सोपान याचा विकेट मिळाला. आता 7-14चा इक्वेशन आहे. आता त्याला साथ देण्याकरिता खेळाडू नवीन मैदानात मध्ये आलाय. शिवाजी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 7-14 हा चेंडू महत्वाचा दोन्ही संघांसाठी. विकेट मिळेल की मोठा फटका येईल, सिंगल डबल, कोणता हा चेंडू असेल पाहूया. नीलकंठ फार चांगली गोलंदाजी आहे. शेवटचा चेंडू. ओ चांगला स्ट्रोक, मात्र शतरक्षक आहे. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, फक्त आणि फक्त एकच धाव पूर्ण करता आली आहे. तर आता 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. धाव संख्या 39 धावा धाव फलकावर. 6 चेंडू आणि 13 धावा. 6 गेंदे 13 रन. नक्कीच थोडीशी टीम मीटिंग सुरू झाली आहे. चला नक्कीच पाणी मैदानाच्या मध्ये. विजयदादा केने पाणी पाठवून द्या. आपण यानंतर फार मोठा मॅच आहे. पुढे जाऊ नका मित्रांनो. शेलूमाता वर्ल्ड संघाने नाणेफेकी जिंकली. प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय.
आणि नक्कीच पोचला जात आहे, मात्र स्वतः आपण पाहतोय विजय केने मैदानाच्या आतमध्ये जात आहेत, कारण की या धावा नक्कीच बनवू शकतात. हाच मॅसेज असावा दोन्ही खेळाडूंसाठी. 6-13चा इक्वेशन आहे, फक्त एकच मोठा फटका खेळायचा आहे आणि गोलंदाज शेवटचा स्लॉगर टाकण्यासाठी नरेश उर्फ बाला. कम्मालीचा मॅच, रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. पहिला दिवस आहे विक्रम स्पोर्ट्स चषक 2025. आयोजक आहेत विक्रम स्पोर्ट वडूनगर 40+ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळत आहे. नक्कीच तुम्हाला पहिला दिवस आहे, डीजे ऐकायला मिळणार नाहीये, संगीत गाणी ऐकायला मिळणार नाही, कारण की जिल्हा परिषदेची मोठी शाळा आहे बाजूला. उद्यापासून धूमधडाका असेल या स्पर्धेमध्ये. मग डीजे, चौकार, विकेट, नंतर षटकार, नंतर डीजेचा साथ देखील असेल. उद्याचा टॉपचा आयोजन असेल या स्पर्धेचं, हीच अपेक्षा आहे. नरेश उर्फ बाला 6 चेंडू 13 धावा डिफेन्स करायचे. पहिला चेंडू समोर खेळलाय, द्वारकानाथ चेंडू मागे, एक धाव आली आहे, दुसरा धाव मिळेल का? थ्रो चांगला आहे, विकेट नक्कीच मिळाला असता, मात्र बालाला कलेक्ट करता आला नाही. या थ्रो 2 धावा पूर्ण होत आहेत. धाव संख्या 41 धावा धाव फलकावर. 5-11 असा हा इक्वेशन. नरेश प्रयत्न करतोय आणि प्रयत्न करतोय फलंदाज शिवाजी. शिवाजीने पहिला चेंडू सिंगल घेतली, त्यानंतर स्ट्राईक ठेवली आणि 2 धावा पहिल्या चेंडूवर बनवल्या. पुढचा चेंडू फाईट मोर द विकेटने. हा चेंडू फक्त ढकलण्याचा प्रयत्न केलाय, स्वतः गोलंदाज फॉलोथ्रू मध्ये चेंडूवर फील्ड करतोय. एक धाव आली आहे, धाव संख्या 42. 4-10 असा इक्वेशन. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. फलंदाज चाललाय, परतीचा प्रवास करतोय. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहे. विनोद मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. नक्कीच जिल्हा परिषद शाळेतली मुलं जी आहेत सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. आता तुम्ही शाळेत जा, भरपूर तुमच्याकडे अजून वेळ आहे. तुम्ही मोठे व्हा तेव्हा क्रिकेट खेळा तुम्ही. ओ दांडी गोल, बोल्ड विकेट. फलंदाज बाद होते. सोपं नाही. आता 10 चेंडू 10 धावांची आवश्यकता, 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. कम्मालीची गोलंदाजी पाहतोय आपण. नरेश बाला याच्या माध्यमातून पुढच्या मॅचची देखील तयारी झालेली आहे. नवीन फलंदाज लक्ष्मण आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज नरेश राईट आर्म ओव्हर द विकेटने. 3-10 असा इक्वेशन आला. हा चेंडू जर षटकाराच्या रूपात आला नाही तर मग खतरे की घंटी बज सकती है फिर. पुढचा चेंडू नरेश राईट आर्म ओव्हर द विकेटने. फलंदाज लक्ष्मण सज्ज होत आहे. मोठा फटका नाही तर चांगला स्ट्रोक झाला गॅप मध्ये. गणेश पाटीलची चांगली फिल्डिंग आहे, रिली फिल्डिंग पाहायला मिळते आणि त्याच्यावर फक्त आणि फक्त एकच धाव घेता आली आहे. धाव संख्या 43 धावा. 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही मोठे फटके पाहिजे. सज्ज होता है शिवाजी. फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये आणि त्याच्यावर मिळालेला हा विकेट. कम्मालीची गोलंदाजी पाहायला मिळते. मिशन इम्पॉसिबल. एक चेंडू आता
9 धावांची आवश्यकता आहे. एक भरपूर मोठा लक्ष ठेवण्यात आला होता 52 धावांचा आणि त्याला सेफ टोटल असा होता आणि नक्कीच त्याला बचतमा केलेला आहे. VSN कंपनी आई गावदेवी रांजोली टीम संघाने खूप चांगली गोलंदाजी केली. आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे. VSN कंपनी आई गावदेवी रांजोली टीम संघाने हा सामना जिंकलेला आहे. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्डलक टपलक टीम जे हनुमान भावाले. नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट टार्गेट 52 होता म्हणून हा मॅन ऑफ द मॅच जात आहे. दोरकनाथ मात्रे ज्याने 21 धावा बनवल्या आपल्या संघासाठी आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. दोरकनाथ आपण व्यासपीठावर यायचंय. नक्कीच आपण विजय केने यांना आपण व्यासपीठावर बोलूया. त्यांचं मान आणि सन्मान इथे नक्कीच आपण करणार आहोत. आपण मुख्य व्यासपीठावर देखील यायचंय. चला आपण पुढच्या मॅचला सुरुवात करतो. दोन्ही संघांनी आपली तयारी करायची आहे. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच द्वारकानाथ आपण यायचं आहे. यानंतरचा सामना असेल शलोमता वॉल आणि गावदेवी ओवली. तर शलोमता वॉल संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर क्षेत्ररक्षण लावायचं आहे शलोमता वॉल. भावाली टीमचं कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. विजयजी केने आपण संपर्क साधायचा आहे. तर मॅन ऑफ द मॅच इथे दिली जाते. शलोमता वॉलचे एक उत्कृष्ट असे खेळाडू इंद्रपाल पाटील यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक. कॅमेरामॅन स्टेज कव्हर करा जरा. सुंदर अशी ट्रॉफी त्यानंतर गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे. हॅट्रिक आमदार महेशजी चौगोले यांच्याकडून हे स्पॉन्सर झालेले आहे गिफ्ट हॅम्पर. अभिनंदन द्वारकानाथ. बेस्ट ऑफ